लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावी, सतत गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. भूमी अभिलेख कार्यालय मधील उपाधीक्षक सुहास जाधव यांच्या काळातील गैरव्यवहार, प्रलंबित प्रकरणे, गैरहजेरी यांची चौकशी करण्यासाठी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसकडून भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले होते. याआधी देखील या कार्यालयावर अनेक वेळा आंदोलन करण्यात आले, मात्र कारभारात काही फरक पडत नसल्याने युवक काँग्रेसने ठोकलेल्या टाळ्याचा काय फरक पडतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयाला आम्ही टाळाठोक आंदोलन आज या ठिकाणी केले. मागच्या 20 तारखेला आम्ही या कार्यालयाला एक निवेदन दिलं होतं की आपल्या कार्यालयाला रेग्युलर अधिकारी मिळावा म्हणून. आम्ही या कार्यालयाची जी माहिती घेतली त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली की गेल्या 1.5 महिन्यापासून या कार्यालयाला अधिकारीच नाही आहे, प्रमुख अधिकारी. आज इथे लोकांच्या अनेक प्रश्न, जी छोटी छोटी कामं असतात, समजा चतुर्सीमा दाखवायचं जर काम असेल, ते कामही इथे महिना होत नाही. इथे एकही अधिकारी रेग्युलर कामाला नसतो. आज आम्ही सकाळी या ठिकाणी आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की या कार्यालयाला टोटल 22 कर्मचारी असतात, परंतु 8 जागा ह्या 2023 पासून या कार्यालयाच्या रिक्त आहेत. टोटल 14च अधिकारी आत्ता इथं कार्यरत आहेत. त्या 14 अधिकाऱ्यांपैकी आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली तर 2च अधिकारी आतमध्ये काम करत आहेत. बाकी 12 अधिकारी हे टूरवरती आहेत असं आतल्या अधिकाऱ्यांचं आम्हाला सांगणे. परंतु जेव्हा ह्या अधिकाऱ्यांना आम्ही मागणी केली की तुम्ही त्या 11 लोक जे टूरवरती गेलेत त्यांचं तुम्ही आम्हाला लोकेशन द्या, परंतु कुठल्याही प्रकारचं लोकेशनही ते आम्हाला त्यांनी दिलं नाही. आज तुम्ही इथे बरेचसे शेतकरी आमच्याबरोबर उपस्थित आहेत. हे माझ्याबरोबर आत्ता मगाशी शेतकरी होते. त्यांचं एक छोटं नोंद लावायचं काम होतं. ते गेले किती बाबा 1.5 महिना, मला वाटते महिनाभर झालं ते ह्या कार्यालयात राऊंड मारतात. आज हा शेतकरी माणूस आज त्याचं काम सोडून आज जर एका छोट्या कामासाठी एवढा कालावधी जर हे इथले अधिकारी लावत असतील तर ह्या कार्यालयाचा आपल्या तालुक्याला काहीच उपयोग नाही. मग विनाकारण आपण फॅनखाली बसून जर सरकारी पगार घेत असाल तर ह्या कार्यालय आज आम्ही हे टाळं ठोकलेले. बरं, मागच्या 20 तारखेला आम्ही यांना निवेदन दिले, आम्ही तहसीलला निवेदन दिलं, आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. प्रशासनातला एकही माणूस आज इथं या गोष्टीची दखल घ्यायला नाही. मग मला असं विचारायचं आहे की तालुक्यामध्ये प्रशासनावरती कोणाचा वचक आहे का नाही? आज एवढा मोठा तालुका आहे, इथे कोणच का लक्ष द्यायला तयार नाही? मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जोपर्यंत या कार्यालयाला प्रमुख अधिकारी या ठिकाणी येत नाहीत, प्रलंबित प्रकरणं जोपर्यंत सोडवली जात नाहीत, जे काही येण्याची कामं असतील, जे काही घरकुलाच्या नोंदी असतील, याची कामं जोपर्यंत इथले कर्मचारी येऊन, पहिली गोष्ट कामं करायची कोणी हा मोठा प्रश्न आहे, कारण इथं मेन अधिकारीच नाही. तालुक्याला भूमी अभिलेखचा मेन अधिकारी हे इथं कामावरती गेले 1.5 महिन्यापासून नाही. आणि आतमध्ये लोकांनी, शेतकऱ्यांनी जायचं तर कोणाकडे जायचं? प्रशासक कुठल्याच अधिकाऱ्याला वचक नाही. आज तुम्ही मला सांगा, एवढ्या मोठ्या कार्यालयाला, आज तुम्ही सगळे शेतकरी आहात, एवढ्या मोठ्या कार्यालयाला आज आपण टाळा ठोकला, एकही अधिकारी इथं येत नाहीये, म्हणजे काय अवस्था आहे या तालुक्याची झाली आहे, हे खरं आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. मी आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की जोपर्यंत इथं अधिकारी येत नाही तोपर्यंत हे कुलूप आम्ही काढणार नाही. आतमधले जे काही कर्मचारी त्यांना आम्ही बाहेर येऊन देणार नाही.